हॅलो हाय नमस्कार. चला पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे माझ्या पियुष या चॅनलमध्ये. तर चला मी आज तुम्हाला मस्त पिठलं बनवून दाखवणार आहे, हिरवी मिरची टाकून मस्त. त्याच्यासाठी मी बघा हे कांदे कापून घेतले, हिरवी मिरची, लसूण, टमाटर आणि हे कोथिंबीर, हे सगळं कापून घेतलं मस्त. आणि इकडे बघा हे बेसन पीठ घेतले. बेसन पीठमध्ये बघा थोडी हळद टाकते, हे थोडंसं मीठ टाकते. आता साधं सिंपल बेसन पण म्हणता, पिठलं पण म्हणता कोण कोण. आपण हे आता भिजवून घेऊ मस्त. हे बघा असं पाणी थोडं थोडं पाणी टाकून भिजवून घेते मी आता हे पीठ. सुरुवातीला पाणी थोडं थोडं टाकायचं, मग भिजून घ्यायचं. कारण की पिठाचा गुटाळ्या राहतात ना, ते सगळं मुळून जातं. मग त्याच्यामुळे थोडं पाणी टाकायचं. मग नंतर आपल्याला जेवढं पाणी टाकायचं आहे तेवढं पाणी टाकून द्यायचं पिठलं. हे बघा एवढं पाणी शिजल्यानंतर एकदम घट्ट होईल ते. असं भिजून ठेवलं ना आणि सगळं कापून ठेवलं तर लवकर होतं पिठलं. हे बघा चला आता आपण पिठलं करायला घेऊ. इकडे बघा मी आता कढाई ठेवली गॅसवरती. तेल टाकून घेते 2 पड्या. आता तेल तापलंय चांगलं. आता जिरं टाकून घेते मस्त. हे बघा जिरं आता मस्त आपलं तळून झालं. त्याच्यानंतर लसूण टाकायचा. लसूण पण चांगले लाल होऊ द्यायचे मस्त. त्याच्यानंतर मिरची टाकायची मस्त, हिरवी मिरची. एकदम साधं सिंपल पिठलं. आता मिरची लाल झाली का मग कांदा टाकायचा मस्त. आता बघा मिरची पण लाल झाली मस्त. आपण कांदे टाकून घेऊ. कांदे तुम्हाला जास्त आवडेल तर जास्त टाकू शकता, पण मला जास्त कांदा आवडत नाही पिठामध्ये, त्याच्यामुळे मी थोडेच टाकले, जास्त टाकले. आता हे कांदा आणि मिरच्यापासून एकदम मऊ होईपर्यंत 5 मिनटं वाट बघू आपण. बघू शकता तुम्ही कांदे आणि मिरची सगळे एकदम लाल झाले, मस्त मऊ पडले. त्याच्यानंतर टमाटे टाकायचे. पिठल्यामध्ये टमाटे नाही पण टाकलं तरी चालतं, पण आम्हाला आवडतं पिठल्यामध्ये टमाटे टाकून. मस्त लागतं, एकदम भारी लागतं. नक्की टाकून बघा तुम्ही पण टमाटे, एकदम छान लागतं पिठलं. मग टमाटे टाकलं ना मस्त लागतं. आता बघा मस्त सगळं एकदम तळून झालं आहे. मस्त सगळं मी केलं आपण मस्त. आता हे पीठ भिजलंय ना, ते पीठ टाकते मी आता. हे बघा हे खोऱ्यामधले भिजलं होतं ना पीठ, ते धुवून टाकते. आता याला आहे ना चांगलं 10-15 मिनिटं मस्त शिजायचं. जेवढं पिठलं शिजेल ना तेवढं भारी लागतं पिठलं. जेवढं टाईम शिजलं तेवढं. त्याच्यानंतर मी कोथिंबीर टाकते. मस्त धुवून घेतली स्वच्छ. नक्की करून बघा तुम्ही पिठलं माझ्या पद्धतीने. मी जसं केलंय तसंच करून बघा. एक नंबर लागतं, एक नंबर. तोंडाला चव येऊन जाते ना एक पिठलं खाऊन, एवढं भारी लागतं पिठलं. तुम्हाला कसे वाटते माझे व्हिडिओ ते नक्की सांगा कमेंटमध्ये. तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले व्हिडिओ साधे सिंपल राहतात. आपली भाषा पण साधी सिंपल राहते. हे बघा किती मस्त गदग येतं. बघा मस्त शिजतंय ना. असं आता आपण 10-15 मिनिटं मस्त बारीक गॅस करून झाकण ठेवून देते मी आता. मग नंतर बघायचं एकदम भारी शिजून जाईल. 10 मिनिटं झाले, आपण बघून घेऊ पिठलं कसं झालं, काय झालं. बघा किती वाफ येते मस्त, एकदम भारी असं शिजलं बघा. आणि याची खरड आहे ना, खरड तर एकदम एक नंबर लागते डायरेक्ट. मी जाणून आहे ना, माझ्या मिस्टरांना आहे ना खरड आवडते ना, त्याच्यामुळे मी जास्त गहू देते. थोडंसं खरड आवडते त्यांना, त्याच्यामुळे बा किती मस्त शिजलं ना, एकदम फुलून गेलं डायरेक्ट.
आणि पिठलं कसं गरम गरमच खायचं, तेव्हाच भारी लागतं. किती मस्त शिजलं, किती भारी दिसते आणि किती भारी शिजलं मस्त. कसं शिजते बघा, कसं गदक येत आहे मस्त. नक्की करून बघा तुम्ही असं पिठलं, एक नंबर लागतं खरं. चला मग भेटूया पुढची रेसिपीमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. उसने बच्चों को किडनैप करते वक्त उसी जगह दूसरी